मंडळी, भारतीय रुपयानं 95ची पातळी ओलांडणं ही केवळ आर्थिक आकडेवारी नसून ती जगाच्या राजकारणाच्या पटावर बदलणाऱ्या घडामोडींची आणि भारताच्या आर्थिक स्थिरतेपुढील एका मोठ्या आव्हानाची सुरुवात आहे. आजच्या काळात जेव्हा आपण सकाळी उठून बातम्या पाहतो तेव्हा इस्रायल इराणच्या संघर्षाच्या गोष्टी आपल्या समोर येतात. तेव्हा त्याचा थेट संबंध आपल्या खिशाशी असतो हे समजून घेणं महत्वाचं आहे. रुपयाची ही भयंकर घसरण समजून घेण्यासाठी आपल्याला जागतिक बाजारपेठेतील गुंतागुंत, युद्धाचं राजकारण, अर्थकारण आणि भारतीय अर्थव्यवस्थेची आयात निर्यातीची रचना यांचा सखोल अभ्यास करावा लागेल. पण मंडळी, दिवसेंदिवस आपल्या भारताचा रुपया इतका खाली का कोसळला जातोय? आजच्या घडीला एका डॉलरची किंमत ही 95 रुपयांच्या वर गेलेली दिसतेय. त्यामुळे भारतावर काय संकट येऊ शकतं? या रुपयाच्या कोसळण्यामागे भारतावर काय परिणाम होतील याबद्दलची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी. मंडळी, सुरुवातीला रुपया का घसरत आहे या प्रश्नाचं उत्तर शोधताना आपल्याला सर्वप्रथम डॉलर या जागतिक चलनाचं महत्व बघावं लागेल. सध्याच्या घडीला आंतरराष्ट्रीय व्यापारात डॉलर हे सगळ्यात सुरक्षित आणि शक्तिशाली चलन मानलं जात आहे. जेव्हा जगात कुठेही युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते तेव्हा गुंतवणूकदारांमध्ये भीतीचं वातावरण असतं. अशा वोलाटाईल मार्केटच्या काळात मोठे गुंतवणूकदार नवख्या बाजारपेठांमधून जसं की भारत आपला पैसा काढून घेतात आणि तो सुरक्षित समजल्या जाणाऱ्या अमेरिकन सरकारी बॉन्ड्समध्ये किंवा सोन्यामध्ये गुंतवतात. या प्रक्रियेला कॅपिटल फ्लाईट असं म्हटलं जातं. जेव्हा अब्जावधी डॉलर्स भारतीय शेअर बाजारातून बाहेर पडतात तेव्हा डॉलरची मागणी प्रचंड वाढते आणि रुपयाचा पुरवठा वाढल्यानं त्याचं मूल्य घसरायला लागतं. सध्याच्या घडीला इराण आणि इस्रायल मधील युद्धामुळे जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. विशेषतः स्ट्रेट ऑफ हॉर्मुझ बंद केल्याने आणि रेड सी मधून होणारी वाहतूक धोक्यात आली असून जहाजांना लांबचा वळसा घालून यावं लागतंय. त्यामुळं वाहतुकीचा खर्च वाढला असून डॉलरची निकड अधिकच तीव्र झाली आहे. परिणामी रुपयावर प्रचंड दबाव निर्माण झाला असून तो 95च्या पातळीपर्यंत खाली आलाय. हा रुपया घसरण्यामागचं दुसरं आणि सगळ्यात संवेदनशील कारण म्हणजे क्रूड ऑइलच्या रेटचा उडालेला भडका. भारत हा जगातील तिसरा सगळ्यात मोठा तेल ग्राहक असून आपण आपल्या गरजेच्या 85% अधिक तेल इम्पोर्ट करतो. त्यात युद्धाच्या परिस्थितीमुळे एखाद्या देशातील तेल उत्पादनावर परिणाम झालाय, ज्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचा दर प्रति बॅरल 100 ते 110 डॉलरच्या वर गेलेला आहे. त्यात गंमत अशी की भारताला हे तेल खरेदी करण्यासाठी डॉलरमध्येच पैसे मोजावे लागतात. एकीकडे रुपया कमकुवत होत आहे आणि दुसरीकडे तेलाचे भाव वाढतायत. हा दोन्ही बाजूंनी बसणारा फटका भारतीय अर्थव्यवस्थेला बसतोय. जेव्हा तेल महाग होतं तेव्हा देशाचे इम्पोर्ट बिल वाढतं. हे बिल भरण्यासाठी भारत सरकारला आपल्या परकीय चलन साठ्यातून प्रचंड प्रमाणात डॉलर खर्च करावे लागतात. जेव्हा बाजारात डॉलर कमी होतो आणि रुपया जास्त होतो तेव्हा रुपयाचं मूल्य आपोआपच खाली जातं. ही एक सर्कल पूर्ण करणारी प्रक्रिया आहे. जिथं युद्धानं तेलाचे भाव वाढवले आणि वाढलेल्या तेलाच्या भावांनी रुपयाला 95 पर्यंत खेचून नेलं. आता या रुपयाच्या घसरणीचे भारतावर होणारे 5 मोठे परिणाम आपण सविस्तरपणे पाहूया. पहिला आणि सगळ्यात प्रत्यक्ष परिणाम म्हणजे इम्पोर्टेड इन्फ्लेशन, अर्थात आयात केलेली महागाई. सामान्य माणसाला कदाचित असं वाटेल की डॉलर महाग झाल्यानं त्याचा काय संबंध, पण वास्तवात आपला प्रत्येक घास आणि प्रत्येक प्रवास डॉलरशी जोडलेला आहे. जेव्हा डिझेल आणि पेट्रोल महाग होतं तेव्हा ट्रकद्वारे होणारी मालवाहतूक महाग होऊ लागते. त्याचा थेट परिणाम बाजारातील भाजीपाला, फळं, दूध आणि कडधान्यांच्या किमती वाढण्यावर होतो. जर रुपया 95 वर राहिला तर येणाऱ्या काळात महागाईचा दर आरबीआयच्या सहनशक्तीच्या पलीकडे जाऊ शकतो. मध्यमवर्गीय कुटुंबांचं मासिक बजेट 15 ते 20% वाढण्याची भीती आहे. कारण आपण केवळ तेलच नाही तर इलेक्ट्रॉनिक्स गोष्टी, शेतातली खतं आणि खाद्यतेल सुद्धा मोठ्या प्रमाणात आयात करतो. दुसरा मोठा परिणाम देशाच्या करंट अकाउंट डिफिसिटवर होतो. जेव्हा आपण परदेशात वस्तू विकून मिळवतो त्यापेक्षा जास्त पैसे परदेशातून वस्तू मागवण्यासाठी खर्च करतो तेव्हा ही तूट निर्माण होते. रुपया 95 वर गेल्यामुळं आपली आयात प्रचंड महागली आहे. जरी आपण तितकीच निर्यात केली तरी आपल्याला मिळणारं उत्पन्न आयातीच्या खर्चापुढं तोकडं पडतं. मग हीच तूट वाढल्यामुळं जागतिक रेटिंग एजन्सी भारताचं आर्थिक रेटिंग कमी करू शकतात, ज्यामुळे भारताला आंतरराष्ट्रीय बाजारातून कर्ज घेणं महाग पडेल. आणि समजा हे चक्र जर थांबलं नाही तर रुपयाची घसरण ही देशाला आर्थिक मंदीकडे ढकलू शकते. त्यानंतर तिसरा परिणाम हा देशातील तरुण पिढीच्या स्वप्नांवर आणि मध्यमवर्गीयांच्या गरजांवर होतो. परदेशात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा काळ अत्यंत कठीण आहे. अमेरिकेत किंवा युरोपमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची फी आणि राहण्याचा खर्च डॉलरमध्ये असतो. ज्या काळी रुपया 80 वर होता तेव्हा अमेरिका आणि युरोपमध्ये राहणाऱ्यांची फी ही वार्षिक 24 लाख रुपये होती. ती आता 95 रुपयांवर आहे. त्यामुळे थेट 30 लाखांच्या पार गेली आहे.
पालकांना आता त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी 8 ते 10 लाख रुपये अतिरिक्त उभे करावे लागू शकतात. तसेच जे लोक परदेशात फिरण्याचं नियोजन करत होते त्यांच्यासाठी विमान तिकीट आणि हॉटेल बुकिंग आता आवाक्याबाहेर गेली आहेत. त्यानंतर चौथा परिणाम म्हणजे तंत्रज्ञान आणि वाहन क्षेत्रातील किमतींची वाढ. आज आपण वापरत असलेले बहुतांश स्मार्टफोन्स, लॅपटॉप आणि इलेक्ट्रॉनिक वाहनांचे सुट्टे भाग चीन किंवा तैवानमधून आयात केले जातात. या व्यवहारांसाठी डॉलरचा वापर होतो. रुपया 95 पर्यंत घसरल्यामुळं उत्पादकांचा खर्च वाढलाय. त्यामुळे येणाऱ्या सणासुदीच्या काळात मोबाईल आणि लॅपटॉपच्या किमतीत 10 ते 15% वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसंच सोनं आयात करणं महाग झाल्यामुळं सोन्याचे दरही वाढू शकतात. त्यामुळे सर्वसामान्यांना गुंतवणूक करणं कठीण होईल. त्यानंतर पाचवा आणि अत्यंत महत्वाचा परिणाम म्हणजे बँकिंग क्षेत्र आणि तुमच्या कर्जाचे हप्ते. रुपयाची घसरण रोखण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक बाजारातील रुपया सावरण्यासाठी प्रयत्न करते. यासाठी आरबीआय आपल्याकडील डॉलर्स बाजारात विकते. जेव्हा रुपयाची बाजारात टंचाई निर्माण होते तेव्हा व्याजदर वाढण्याची दाट शक्यता असते. जर महागाई वाढली तर आरबीआयला रेपो रेट मध्ये वाढ करावी लागते आणि रेपो रेट वाढला की बँका त्यांचे होम लोन, कार लोन आणि पर्सनल लोन्सचे व्याजदर वाढवतात. त्याचा अर्थ असा की समजा तुमच्या घराचा हप्ता जो 15,000 होता तो आता 20,000पर्यंत होऊ शकतो. अशा प्रकारे रुपयाच्या घसरणीचा शेवटचा फटका तुमच्या खिशाला बसतो. थोडक्यात सांगायचं तर रुपया 95 वर जाणं हे केवळ जागतिक युद्धाचं फळ नसून ते आपल्या अर्थव्यवस्थेपुढील एक प्रश्नच आहे. जरी आयटी क्षेत्रासारख्या निर्यातदारांना याचा फायदा होत असला तरी देशातील बहुसंख्य जनता आयातीवर अवलंबून असलेल्या महागाईच्या चक्रात अडकली आहे. जोपर्यंत जागतिक स्तरावर शांतता प्रस्थापित होत नाही आणि कच्च्या तेलाचे दर स्थिर होत नाही तोपर्यंत रुपयाला पुन्हा 80 किंवा 85च्या पातळीवर आणणं हे आरबीआय आणि सरकारपुढील सगळ्यात मोठं आव्हान असेल. बाकी मंडळी, भारताच्या रुपयाच्या घसरणीबाबत तुमचं काय मत आहे? भारताचा रुपया डॉलर्सच्या तुलनेत 100 पार करेल का? याबद्दल आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सोबतच आपल्या विशेष भारीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.